गेलाय। नेपाळच्या काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। नेपाळमध्ये फेसबुक आणि एक्स म्हणजेच अगोदरच्या ट्विटरसह एकूण 26 सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्यात आली आहे। नेपाळच्या संसद परिसरामध्ये जाऊन तरुणांनी आंदोलन केले। नेपाळमध्ये रस्त्यावर उतरलेली आणि आक्रमक झालेली तरुणाई आपण पाहतो आहोत। नेपाळच्या या आंदोलनामध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळते आहे। सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर नेपाळमध्ये एक प्रकारे असंतोषाची लाट उफाळून आलेली आहे आणि सरकारच्या विरोधात तरुणाई आक्रमक होत रस्त्यावर उतरताना दिसतेय। सुरक्षा रक्षक, सुरक्षा बल आणि आंदोलक तरुण यांच्यामध्ये सध्या संघर्ष उफाळल्याचं आपल्याला ठिकठिकाणी दिसून येत आहे। नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी सुद्धा याविषयीची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की देशाची सुरक्षा आणि सार्वभौमता यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्यामुळे सध्या तरी या निर्णयाबद्दल पुनर्विचार करायला सरकार तयार नसल्याचं चित्र आहे। आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवाणकर सध्या आपल्या सोबत आहेत। शैलेंद्रजी, काय नेमकी याच्या मागची कारणं दिसत आहेत? प्रचंड एकतर असंतोष उफाळताना दिसतो आहे, मात्र नेपाळचे पंतप्रधान आणि सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे। काय नेमकी पार्श्वभूमी आहे या संघर्षाची? मला असं वाटतं की हा पूर्णतः स्पॉन्टेनियस झालेला आहे। काल दुपारपर्यंत सिच्युएशन एकदम नॉर्मल होती। ज्या वेळेला त्यांनी हे सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स बॅन करण्याचा निर्णय घेतलेला होता, त्या संदर्भात अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरुण, हे प्रामुख्याने सगळे 20s मधले तरुण आहेत जे रस्त्यावरती आलेले आहेत आणि त्यांच्या प्रामुख्याने 2 मागण्या आहेत। त्यामध्ये